गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता सकाळच्या वेळी 4:30 बस थांबलेली आहे. ही डोंगरात घरं वगैरे एकदम धुकं वगैरे पूर थंडी एकदम खूप जास्तच प्रमाणात वाढलेली आहे. आता हे अख्खं ओलं झालेलं पुरं. ओय भाई फुल एकदम भारी वेळ झाला. थंडीचं प्रमाण गुड मॉर्निंग विशाल. फायनली कसोलमध्ये पोहोचलो तर काय व्ह्यू आहे. बेकार थंडी एकदम. वा देव हे तिथे वर बर्फ. तुम्हाला हॉटेल लागत आता. हॉटेल कसं आहे ते एकदम भारी हॉटेल आहे. थंडी बेकार आहे. आता नाश्त्यासाठी घेतलेलं आहे पुरी भाजी वगैरे. जास्त करून मॅगी वगैरे असते नाश्ता वगैरे. आपल्यासारखं नाही साऊथ वगैरेचा महाराष्ट्र नुसतं मॅगी इकडं. विकासचा कोणता हरवला असतो तुला? नाश्ता वगैरे झालाय सगळं. आता निघालो बस कडे. समोर कसोलकडे जायचंय. काही जण पॅराग्लायडिंगला गेलेले ना हे वरती अजून क्लिअर दिसायला लागल्यावर. अजून समोर गेला बरं भेटावं फक्त. बाकी ओके. रस्ते वगैरे एकदम भारी. इथे पटलं. 9:20 झाले तर आत्ता शिकवून कुठं बाहेर आलाय. असला बेकार शॉट आहे एकदम. खास आहे ब्युटी एकदम. नाही रे असला भारी हे. आता थोडंसं लांब आलो. हॉटेल वगैरे तिकडे आहे. तिथं हॉटेल आहे. बस लावल्यात आणि थोडंसं अलीकडे आलं होतं. तिथं पॅराग्लायडिंग चालू आहे. आरल्यावरती येते नदीचं व्ह्यू दाखवते. नाही फेमस काय सगळं. अमन कुठं काय बोलता. घरचे काय म्हणले करा म्हणले. दाखवलं ना विशाल शेट. फोटो काढू वेळ झाले पार. अनिकेत खूप मजा येते. आलं पाहिजे एकदा तरी आलं पाहिजे. एकदम मजा येते. होय अनिकेत मजा येते का नाही. एन्जॉय फुल. एकदा तरी आलं पाहिजे इकडं. आता बस वगैरे सगळी चेंज केलेली. ही बस राहिली आता. हे बस डायरेक्ट मनाली मध्ये येणार आहे ना. अरे हे बाकीच्या बस बाकीची वस्तू आपल्या आता ते डायरेक्ट मनालीत चाललेले ना. मनाली आता हे दुसरं कसोल. आता हे कसोलचा बेस्ट पॉइंट आहे. कसोलचा फूड नाही दाखवलं. नाही ना अमन बिल्डर त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. काय चारलेलं ऑमलेट चारलेलं. आजी तर स्टे करायचं आहे. इथं पोहोचलं
झाडं वगैरे फुल असा खतरनाक व्ह्यू आहे ना. आपला स्टे कुठे? आपला स्टेजवर तिथं जागात जाशील. ओके एकदम भारी डोंगर वगैरे ते कॉटेज वगैरे इथं मागे एकदम हॅलो हॅलो हॅलो. हे टेंट भेटलाय जो फुल कापडाचा आहे. आत मरणाची थंडी येते. ते आम्ही दोघं झोपलो तिथं आता. यार ते कशाला लावतो एकदा टूर देऊन दे ना. ही वाली रूम भेटलेली बेकार गारला. आता जेवायला आलो तर एकदम आपल्या घरच्या जेवण आहे. नाही तर बाकीच्या हॉटेलचं वगैरे पोट दुखायला लागलं बाकीच्या. ह्याच्यानंतर आता मणिकरणला निघायचं. आता 10-15 मिनिटात मणिकरणला निघायचं आहे रात्रीच्याला. मग उद्या वापस मनालीला बाहेर चाललो होतो. आता मणिकरणचं तर पोस्टपोन झालं. उद्या सकाळी जायचे. आता थोडंसं स्ट्रीट फिरायला मणिकरण. आता थोडंसं फिरायला जायला. फुल पॅक होऊन चालले ते एकदम. टेम्परेचर देखो 0. माहिती ये क्या है? ये हमारा सेफ्टी का. सेफ्टी कसले हॉटेल वगैरे इथं एकदम खर्च. हॅलो गाईज, कसोलमध्ये आहोत आम्ही आता. खूप थंडी आहे. फिरत आलो. पहिलं कॉफी घेतली. कॉफीत आम्ही बाहेरून साखर टाकली. त्याची साखरच नाही टाकली. नाश्ता बिष्टा करून सगळं निघलो होतो आम्ही बाहेर आता. नंतर 0% वेदर. 0 डिग्री. सगळं फुल टेबल भरलेले. 13 कॉफी सांगितलेले एकदम. टेस्ट करून यार साखरच साखरच नाही. 6:08 वाजले तर टेम्परेचर -2 टेम्परेचर आहे. हालत टाईट झाली पुरी. ट्रॅक एकदम आता जेवण वगैरे झालं. आता टाईमच झाला आहे. आता थंडीचं प्रमाण अति जास्त वाढलेलं आहे. शेकायला जावं लागेल आता. एकदम शेकायचं चालू आहे. थंडी बाय.